नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनची सुरुवात करू एका ब्रेकिंग बातमीनं. मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ईमेलद्वारे धमकीचा मेसेज करण्यात आलेला आहे. आरबीआयच्या कार्यालयामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. आरबीआय त्याचबरोबर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत आहेत. कृष्णा. संदीप, सकाळी आरबीआयच्या ईमेल आयडी वरती हा खिलाफ या नावाच्या ईमेल वरून हा मेल आलेला होता आणि सकाळी 10:30 वाजता हे ईमेल आल्यानंतर बरोबर 1:30 वाजता मुंबईमध्ये 11 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट होतील आणि 11 ठिकाणी आम्ही हे बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी या ईमेलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि काही मागण्या सुद्धा या ईमेल मधून करण्यात आलेल्या होत्या आणि त्या म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर, त्याचबरोबर देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं नाव घेऊन एक मोठा घोटाळा देशामध्ये केला जातोय आणि त्यामुळे गव्हर्नर त्याचबरोबर अर्थमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा हे बॉम्ब ब्लास्ट होणार आहेत, अशा पद्धतीची माहिती आरोपीने दिलेली होती. हा मेल येताच ज्या ठिकाणांचा उल्लेख ईमेलमध्ये आरोपींनी केलेला होता त्या मेलमधल्या सगळ्या ठिकाणी शोध मोहीम करण्यात होती. मात्र काही आक्षेपार्ह आढळून आला नाही. मात्र या प्रकरणी आता MRA मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाते. गव्हर्नर यांच्या अधिकृत ईमेलवरती हा मेल आलेला होता आणि त्यामध्ये 11 ठिकाणावरती बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी सुद्धा देण्यात आलेली होती. त्यामध्ये आरबीआयचं ऑफिस, त्याचबरोबर एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या ठिकाणी हे बॉम्ब आहेत अशी 3 लोकेशनची हिंट सुद्धा देण्यात आलेली होती आणि 1:30 वाजता हे बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचं आरोपीने सांगितलेलं होतं. मात्र तसं आक्षेपार्ह तरी आढळून आलेलं नाहीये. मात्र हा मेल कुणी केला आणि कुठल्या उद्देशाने केला आहे याचा तपास आता मुंबई पोलिसांकडून केला जातोय. संदीप. अगदी कृष्णा, या सगळ्याचे अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.